नमस्कार श्रोते मित्र हो. भयकंप सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक देवदत्त पाटील लिखित कादंबरी शापित सावल्या, प्रकरण 4. नमस्कार आबासाहेब. विजयानं उभ्यानंच हात जोडून नमस्कार केला. आबासाहेबांनी किंचित नाराजीनंच तिच्या नमस्काराचा स्वीकार केला. या परिसरातला प्रत्येक माणूस लवून मुजरा घालतो या वयोवृद्ध इनामदाराला, आणि ही कालची पोर पाय शिवणं दूरच, हात जोडून मान तरी थोडी पुढे झुकवायची की नाही. ती सुंदर होती, तरुण होती, म्हणूनच राणोजी राजेंनी तो उद्दामपणा क्षम्य मानला. या विजयाबाई पुण्याच्या आहेत. हे त्यांचे वडील मुके आणि बहिरे आहेत. शंभूराजेंनी त्या नवागतांची ओळख करून दिली. आबासाहेबांनी त्या फाटक्या अंगाच्या दिनवाण्या दिसणाऱ्या इसमाकडे बघितलं. त्या क्षुद्र माणसाचे आपल्या पोरीवर वर्तान. त्यानं आबासाहेबांना नमस्कार करण्यासाठी एकही हात थोडा वर उचलण्याचा त्रास घेतला नाही. तो मक्कपण त्या शुभ्र दाढीधारी खानदानी पुरुषाकडे पाहत उभा राहिला. त्या म्हाताऱ्या शिलेदाराचा अपाद मस्तक सूक्ष्म निरीक्षण करत होता, कारण या भव्य आणि वैभवशाली प्रासादातल्या इनामदारानं खादीची वस्त्र परिधान केली होती, नेहरू शर्ट आणि धोतर. या विजयाबाई चित्रकार आहेत. इथल्या निसर्गदृश्यांची चित्र काढण्यासाठी काही दिवस त्या जानोळीत राहणार आहेत. शंभूराजेंनी पुढे माहिती पुरवली. तसं आबासाहेबांनी प्रथमच तोंड उघडलं. यांच्या राहण्याची सोय आपल्या बंगल्यातच करायला हरकत नाही. विजयाबाई, आम्ही कलावंतांचे सच्चे चाहते आहोत, आणि या जानोळीकर घराण्यानं कलाकारांना नेहमीच उदार आश्रय दिलेला आहे. शंभूराजे, तुम्ही जातीनं लक्ष घालून यांची सोय करा. त्यांना हवी ती मदत द्या. कशाचीही उणीव भासू देऊ नका. विजयाने त्यांचे आभार मानले. त्यांच्या स्वच्छ खणखणीत आवाजातील दमदार बोलण्यानं ती चकित झाली होती. ऐतिहासिक नाटकातल्या पात्रासारखंच बोलणं होतं त्यांचं. तरुण नटाला पांढरी धोप, दाढी आणि मिशी चिकटवावी आणि वयाचं भान विसरून त्या नटानं संवाद फेकावेत, तसं आबासाहेबांचं बोलणं वाटत होतं. 75 ओलांडलेला म्हातारा आवाजातनं तिशीतला गडी वाटत होता. सावळ्या कांतीवर अजूनही निरोगी तकतकीतपणा चमकत होता. डोळे थोडे खोल गेले असले तरी नजर तीक्ष्ण, भेदक होती. भरपूर उंचीचा आणि जाडजूड हाडापेरांचा हा माणूस तरुण वयात महाकाय राक्षसासारखा दिसत असणार, या विचारानं विजया शहारली सुद्धा. एखादं मध्ययुगीन सरंजामदाराचं पात्र इतिहासातून बाहेर पडून जणू या अद्यावत बंगल्यात तात्पुरत्या मुक्कामाला आले. या इतिहासातील भूताचं भय वाटेल आपल्याला, पण आदर नाही वाटणार. मी यांना सरळ आपल्या बंगल्यावर का आणलं ते विचारलं नाही तुम्ही आबासाहेब? शंभूराजे आपल्या आजोबांना हसत हसत विचारत होते. आत्ता कुठे विजयाचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष गेलं. जानोळीला आलेल्या कलाकारांना आसरा मिळणार तो या जानोळीकरांच्या बंगल्यातच. ते कारण जुनं झालं आबासाहेब. तुम्ही या विजयाताईंना नीट न्याहाळून पाहिलं दिसत नाही. आजकाल तुमच्या डोळ्यांना. आमची दृष्टी शाबूत आहे अजून शंभूराजे. आमच्या लक्षात आलंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. तुमच्या माईसाहेब या विजयाबाईंच्या वयात अगदी अशा दिसायच्या. आम्हाला अजूनही आठवतोय तो दिवस. प्रतापराजेंच्या बरोबर. बरं ते जाऊ दे. यांना बघितल्यानंतर कुणालाही वाटेल की या माईसाहेबांच्या कन्याच आहेत. आबासाहेबांच्या या विधानाची विजयाला गंमत वाटली. मूर्खांच्या नंदनवनात नांदणाऱ्या या माणसांना कसं कळणार की मी यांच्या तथाकथित पद्मिनी राजेंचीच कन्या आहे. या शंभूला देखील आपल्या माईसाहेब आणि मी यांच्यातलं साम्य हा केवळ योगायोग वाटावा म्हणजे नवलच म्हणायला हवं. त्यांना असा का विचार करू नये की ज्या अर्थी या दोघींच्या रूपात एवढं साम्य आहे त्या अर्थी या मायलेकी असू शकतील. असं का वाटू नये की यांची खानदानी माईसाहेब एका गोविंदा चव्हाण या शिंप्याची एकेकाची बायको असू शकेल, आणि मी त्यांची औरस संतती असेन
आणि शंभू स्वतःच तिच्या व्यभिचाराचं अनवरस फळ असेल. कसला विचार करताय विजयाबाई? चलताय ना? तुम्हाला अगदी मस्तपैकी गेस्ट रूम देतो, चला. त्याला मोठा फ्रेंच विंडो आहे, शिवाय बाल्कनी आहे. तिथून अगदी दूरवरपर्यंतचा जानोळीचा सगळा पश्चिम परिसर तुमच्या नजरेच्या टप्प्यात येईल. शंभूराजे दिवाणखान्यातून बाहेर पडून कॉरिडॉरमधून चालू लागले. पाठीमागून येणाऱ्या विजयाकडे मधूनच वळून बघत बोलत ते पावलं टाकीत होते. 4-5 पावलांच्या अंतरानं दादाही पाय ओढीत येत होते. तुम्ही बिलकुल अवघड वाटून घेऊ नका विजयाताई, हे घर तुमचंच समजा. शंभूराजे जिन्याच्या पहिल्या पायरीवर थांबले आणि विजयाकडे वळून बघित बोलले. त्याच्या अचानक थांबण्यामुळे विजयाही थबकली. मला बिलकुल ऑकवर्ड वाटत नाही ते. परकेपणाची भावनाच माझ्या मनात नाही शंभूराजे. या घरात पाऊल टाकल्यापासूनच मला जाणवू लागले हे घर आपलं आहे. कदाचित तुमच्या या आपुलकीच्या आदरात इतिहासाचा परिणाम असेल हा. विजया हसऱ्या चेहऱ्यानं मोकळेपणानं बोलत होती. पण तुम्ही अगदीच मितभाषी दिसता विजयाबाई. आबासाहेबांच्या समोर तर धरून ठेवल्यासारख्या उभ्या होत्या तुम्ही. आमचे आबासाहेब अजून जुन्या जगात जगत आहेत, पण त्यांच्या पुढे सुद्धा कसाला संकोच बाळगायचं कारण नाही. नव्या जगातल्या माणसांना समजून घेण्याइतकं त्यांचं मन मोठं आहे. तुमच्या अनुभवाला ते येईलच म्हणा. शंभूराजे आता जिना चढू लागले. बोलणं चालूच होतं. आपली जुनी ओळख नसतानाही मी थोडी अवाजवी आस्था दाखवतो हे चमत्कारिक वा संशयास्पद वाटेल कदाचित. या गावात तुम्ही प्रथमच आला आहात, त्यामुळे तुमच्या मनात भयशंका उद्भवणं, माझ्या वागण्याचा तुम्ही गैरअर्थ लावणं साहजिक आहे. पण माझ्या या आपुलकीच्या भावनेमागे असलेलं कारण तुम्हाला मी सांगितलं तर तुमची शंका दूर होईल. मिस्टर शंभूराजे, मला तुम्हा लोकांचं भयही वाटत नाही आणि तुमच्या हेतूबद्दल माझ्या मनात कसली शंका किंवा कसला संशय नाही. मगाशी तुम्ही आबासाहेबांना सांगितलेलं कारण ऐकलंय मी. तुम्हाला जयसिंगनगर स्टेशनवर प्रथम पाहिलं तेव्हा थक्कच झालो मी मिस विजयाबाई. स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण झालं मला. एकमेकांशी कुठलाही नातेसंबंध नसल्या दोन व्यक्तींमध्ये इतकं साम्य कसं असू शकेल? मला नवल वाटलं या निसर्ग चमत्काराचं. अगदी भारावल्या अवस्थेत मी तुमच्या दिशेने चालू लागलो. कुठल्या तरी अनोख्या शक्तीमुळे तुमच्याकडे मी ओढलो गेलो म्हणा ना, आणि आगंतुकपणे तुम्हाला सरळ विचारलं, जानोळीला कुणाकडे जायचं आहे तुम्हाला? आता तिघंही दुसऱ्या मजल्यावर आले होते आणि कॉरिडॉरमधून पश्चिमेकडे चालले होते. मला मात्र या गोष्टीचं आश्चर्य वाटलं नाही शंभूराजे. उलट हे सगळं नैसर्गिक वाटलं मला. म्हणजे तुमच्या माईसाहेब आणि माझ्यातलं साम्य, माझ्याविषयी तुम्हाला वाटलेली ओढ, आपुलकी वगैरे पूर्णपणे नॅचरल आहे असं वाटलं मला. रिअली सो? शंभूराजे थपकून विस्मयाने उद्गारले. हो ना. अहो, निसर्गाची करणी अनैसर्गिक कशी असू शकेल? तुमच्या माईंसारखीच मी असणं वा दिसणं ही निसर्गाचीच किमया नाही का? एव्हरीथिंग इज सो नॅचरल अँड सो इझी टू अंडरस्टँड. हीच रूम ना? शंभूराजेंनी जवळच्या दाराची मूठ फिरून आत दाबली. तसं दार उघडलं आणि तिघेही आत गेले. विजयाने एक नजर फिरवून ते प्रशस्त दारण बघून घेतलं आणि तिची तब्येत एकदम खुश झाली. अशी सुंदर आणि सुखसोयीने संपन्न आणि सुशोभित रूम तिनं केवळ सिनेमातच पाहिली होती. कधी काळी आपल्याला अशा वैभवशाली ऐशारामी खोलीत राहण्याचा योग येईल असं तिला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. सगळं राजेशाही थाटाचं, अद्ययावत इंटेरियर डेकोरेशन तर मस्तच. त्या दालनात दोन्ही बाजूला 2 नक्षीदार लाकडी पलंग, मध्ये सागवानीनी शिशवी सुबक फर्निचर व्यवस्थित मांडलेले. सोफा, कोच, टिपॉय, इझी चेअर आणि तसंच काही. भिंतीवर भव्य निसर्गचित्र फ्रेम करून लावलेली. उजव्या कोपऱ्यात ॲक्वेरियम. डावीकडे अटॅच्ड बाथरूम. उजव्या बाजूच्या कॉटजवळ उषा शिफोन.
विजयास्तिमित नजरेनं सगळं पाहत उभी असताना शंभूराजे पुढे गेले आणि त्यांनी पश्चिमेकडील बाजूचे सुंदर पडदे एक दोर ओढून सरकन बाजूला केले. खोली सूर्यप्रकाशानं भरून गेली. पुढच्या जाळीदार फ्रेंच खिडकीतून भुर्रकन रानवारा आत आला. विजया जलद पावलाने त्या बाजूला गेली आणि पुढच्या बाल्कनीत जाऊन उभी राहिली. पश्चिम आकाशात बराच खाली उतरला सूर्य अजूनही प्रखरपणे तळपत होता. ऊन मात्र थोडं सुसह्य झालं होतं. गावाच्या मधोमध मोठ्याच्या उंचवट्यावर बांधलेल्या या बंगल्याच्या सौधावरून विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता. पश्चिमेला गावातील वस्ती खूपच विरळ दिसत होती. थोड्या अंतरावर छोट्या छोट्या बंगल्याच्या रांगा दिसत होत्या. ती नवी कॉलनी असावी. उजव्या बाजूला दूरवर हिरवी शेतं, उसाचे फड आणि पानमळे दृष्टीस पडत होते. त्या बाजूलाच पश्चिम पूर्व वाहत आलेली वारणा उत्तर दक्षिण वाहणाऱ्या कृष्णेला मिळत असली अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्या दोन नद्यांचा संगम, दोन्ही काठावर वृक्षराजांची आणि ऊसमळ्यांची गर्दी, पश्चिमेला मैलभरावर माळरानाचा मोठा विस्तार आणि पुढे सह्याद्रीच्या तुटक्या डोंगर रांगा. समोरचा डोंगर तर अगदी जवळ असल्यासारखा वाटत होता आणि त्यावर तटबंदी असल्याचाही भास होत होता. तिथे एखादी जुनी गढी असणारचं वाटून विजया तिकडे रोखून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. पण सूर्य त्या गढीच्या रोखानच उतरत होता आणि त्याच्या प्रखरतेनं डोळे दिपल्यामुळे स्पष्ट काही दिसू शकत नव्हतं. ऊन कडक आहे अजून मिस विजयाबाई, आत या. हो, 4 वाजत आले तरी उन्हाचा कडाका कमी नाही झाला. पण हा निसर्गरम्य परिसर मला आवडला बरं का मिस्टर शंभूराजे. ही रूमसुद्धा एकदम पसंत. विजयानं खोलीत परत येत आपला आनंद व्यक्त केला. तुमच्या सुटकेसीच आणून ठेवल्या धर्मून. तुम्ही वॉश वगैरे घेऊन फ्रेश व्हा, तोवर चहा येईल. तुम्ही कंपनी देणार नाही शंभूराजे? तुमच्याबरोबर आम्हाला चहा घेणं आवडलं असतं म्हटलं. सॉरी मिस विजयाबाई, माफ करा. मला सुद्धा आवडलं असतं, पण माईसाहेबांनी शुगर फॅक्टरीकडे एकदा चक्कर टाकून यायला सांगितलं आहे. रात्रीचं जेवण मात्र तुमच्याबरोबरच घेईन मी. आबासाहेबसुद्धा आपल्याबरोबर बसतील जेवायला. आज तुम्ही विश्रांती घ्या. उद्या मी स्वतः तुम्हाला जीपमधून इथल्या परिसरात फिरवून आणेन. अच्छा, मी चालतो. शंभूराजे निघून गेले. विजयानं दादांच्याकडे बघितलं. ते ॲक्वेरियमजवळ उभे होते. त्या मत्स्यपेटीतील रंगीबेरंगी माशांच्या हालचाली पाहण्यात ते गुंग झाले होते. विजयानं सुटकेस उघडून आपले कपडे घेतले. दादांना पण बात घ्यायला जात असल्याचं सांगितलं. थंडगार पाण्यानं मनसोक्त स्नान करून विजयानं प्रवासाचा शेण धुवून टाकून तन मन स्वच्छ केलं. त्याच्या वृत्ती एकदम उल्लसित झाल्या. शॉवरखाली उशीरपर्यंत उभं राहून त्या जलधारांच्या वर्षावात न्हावून निघताना मन अगदी हल्लक तल्लक झालं होतं. तसं स्नान करण्यातला अनुभवाचा एक आगळाच आनंद तिला वाटत होता. स्नान आटोपून ताजतवानं होऊन प्रसन्न चित्तानं ती बाथरूममधून बाहेर आली. ते तिचं एक आवडतं सिनेगीत गुणगुणतच. अवचित आले बाई मी स्वप्नातल्या गावात. काळ्याभोर केसांचा भरघोस पिसारा खांद्यावरून पुढे घेऊन टॉवेलनं घासपूस करीत ते ॲक्वेरियमच्या बाजूला असलेल्या ड्रेसिंग टेबलाकडे वळली. ड्रेसिंग टेबलाच्या खुर्चीत दादा पाठमोरे बसलेले दिसले. विजया त्यांच्या जवळ पोचल्याने पाहिलं तर दादांच्या हातात सोनेरी फ्रेममधला कार्ड साईजचा फोटो. दादा त्या फोटोतल्या स्त्रीकडे टक लावून पाहत होते. त्यांचं इतर सगळं भान हरपल्यासारखं वाटत होतं. विजयानं ती स्त्री निहाळून पाहिली. माईसाहेब, दादांची बायको कमला. फोटोत ती खूपच तरुण दिसत होती. अंगावर सौभाग्य अलंकार दिसत होते. म्हणजे प्रतापराजे हयात असतानाचा हा फोटो होता. ती दादांना आपल्या नवऱ्याला सोडून आली त्या काळातला हा फोटो बघताना त्यांना सगळं आठवत असेल. त्या आठवणींच्या इंगळ्या त्यांच्या मनाला झोंबत असतील. त्या यातनांनी त्यांची तडफड होत असेल. ते दुःख व्यक्त करायला वाचाही नाही. दैवाने जन्मताच त्यांच्या तोंडातला शब्द हिरावून घेतला नसता तर त्यांनी आपल्या लाडक्या लेकीजवळ मन मोकळं केलं असतं. वेदनांचा दाह थोडा तरी शमला असता. पण त्यांचा दुःखभार हलका तरी कसा करायचा. उरातल्या अग्निकुंडात
त्यांचं काळीज जळतं आहे, पण आपण त्यावर अनुकंपेच्या सहानुभूतीच्या शब्दांचीही शिंपण करू शकत नाही. दैवानं त्यांचे कानही बधीर केलेत. विजयानं हलकेच आपले हात त्यांच्या खांद्यावर ठेवले. आसवांचे 2 थेंब पुढ्यातल्या फोटोवर टपकन पडले आणि काचेवर फुटून इतस्ततः पसरले. दादांनी वळून आपल्या लेकीकडे बघितलं. आसवाने डबडबलेल्या त्यांच्या डोळ्यांतून व्याकुळता ओसंडून वाहत होती. विजयाचं हृदय भरून गदगदून आलं. भावना वेगानं दादांच्या खांद्यावरील तिची पकड घट्ट झाली. तिच्या हृदयातील करुण अनुकंपा कापऱ्या हातातून दादाच्या तनामनात संक्रमित झाली. विजयानं मोठ्या प्रयासानं डोळ्यात उतरू पाहणारे अश्रू परतवले आणि त्यांच्या खांद्यावरले हात काढून तिनं पदरानं त्यांचे डोळे पुसले. त्यांच्या हातातला फोटो काढून घेऊन ड्रेसिंग टेबलावर ठेवला. दंडाला धरून त्यांना उठवलं. टॉवेल देऊन बाथरूमला पाठवलं. विजया सुटकेसमधून कंगवा, सौंदर्य प्रसाधनं वगैरे घेऊन परत ड्रेसिंग टेबलापुढे बसली आणि आरशात पाहत केस विंचरू लागली. केस विंचरताना तिचे डोळे पुन्हा पुन्हा टेबलावर ठेवल्या त्या फोटोकडे अनावरपणे वळत होते. आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब पाहतानाही वाटत होतं, आपण एनलार्ज केला तो फोटोच पाहतोय. आपल्या वयाची असताना आपली आई रूपानं अगदी आपल्यासारखीच दिसत होती हे खरंच. जणू आपण आरशात आईचं प्रतिबिंबच पाहतोय. आपणच आईचं प्रतिबिंब आहोत. ही आईची प्रतिमा पूर्णपणे पुसून टाकणं शक्य असतं तर. प्रसाधनातील काळजाची डबी विजयानं उघडली आणि आरशातील प्रतिबिंबाच्या तोंडावर बोटानं भरपूर काजळ माखलं. काही क्षण त्या काजळमुखी प्रतिमेकडे पाहत ती स्वस्थ बसून राहिली. एवढ्यात पाठीमागून दादा बाथरूमचं दार उघडून बाहेर आल्याची चाहू लागली. तिनं घाईघाईनं आरशावरील काजळ हातानेच पुसून काढण्याचा प्रयत्न केला. हाताचे तळवे काजळ काळे झाले, पण आरसाही स्वच्छ झाला नाही. ती घाईनं उठली. दादांच्या हातातला टॉवेल घेऊन आरसा पुसला आणि परत हात धुवायला ती बाथरूमकडे गेली. विजया परतली तेव्हा नोकराने बरेच खाण्याचे पदार्थ आणून टिपायावर ठेवले होते. चहाची किटली, दुधाचं भांडं, साखर, कपबशा वगैरे ठेवून नोकर निघून गेला होता. विजयानं घाईनं केशभूषा उरकली. दादा इजी चेअरमध्येच बसून होते. त्यांना बोलावून घेतलं. शिरा, सँडविच वगैरे स्वादमधुर पदार्थांचा चवीने समाचार घेतला. नंतर दोघांसाठी चहा तयार करून घेतला. तिला आता खूपच हुशारी वाटू लागली. थोड्या वेळानं नोकरानं रिकाम्या प्लेट्स, चहाचं साहित्य वगैरे परत नेलं. दादा परत इजी चेअरमध्येच बसले आणि त्यांनी लवकरच डोळे मिटले. विजया आता काय करावं या विचारात बाल्कनीत गेली आणि तिच्या लक्षात आलं, दिवस बुडण्याची वेळ झाली आहे. तिला वाटलं खूपच लवकर सांजावून येत आहे. उंच डोंगरावरील त्या गढीवर लाल भडक सूर्यबिंब टेकलेलं दिसले. काळ्या जांभळ्या डोंगराच्या वाढव्य धडावर सूर्यबिंबाचं लाल भडक तेजाळ मस्तक मोठं चमत्कारिक दिसत होतं. विजया भान हरपून ते दृश्य निरखत होती. तो ताम्रगोल आता हळूहळू डोंगराआड सरकू पाहत होता. क्षणाक्षणाने आजच्या दिवसाचा मृत्यू घडताना विजया विस्पारल्या डोळ्यांनी तो मरण सोहळा पाहत होती. क्षणार्धातच एकदम दिवस पूर्णपणे बुडाला आणि पश्चिम आकाशात क्षितिजावर रक्तरंगाची शिंपण झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.